शेतकऱ्याच्या जवळजवळ 7 बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या होत्या आणि त्याला कुठलीही खाजगी किंवा सरकारी मदत भेटली नव्हती. आणि याचाच आपण असा एक प्रयत्न केला होता की सर्व शेतकरी जर एकत्र आले, सर्व सुशिक्षित लोक जर एकत्र आले आणि त्यांनी थोडा थोडा जरी पैसा जमा केला तर आपण या शेतकऱ्याला खूप मोठी मदत आपण करू शकतो. तर आम्ही हे आवाहन केल्यानंतर 7 ते 8 दिवसात जवळजवळ 25,000ची मदत आपण म्हणजे या शेतकऱ्यांना आज सुपूर्द केली आहे. कवडा येथे माती परीक्षणाची मीटिंग झाली आणि त्यानंतर आपण ही मदत यांच्या डायरेक्ट अकाउंटला सरपंच आपले रवींद्र डाळिंबकर आहेत त्यांच्या साक्षीनेही त्यांच्या अकाउंटला आपण पाठवली आहे. तर तुमचं म्हणजे थोडं मनोगत सांगा. कृषी सारथीच्या माध्यमातून आखरे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि माझी वैयक्तिक जी परिस्थिती बघितली, त्या परिस्थितीच्या माध्यमातून मला जे सहकार्य केलं त्याचा मी सर्वस्वी ऋणी आहे. अशा पद्धतीचं समोरच्यावर आधी कधी अचानक जर असं संकट ओढवलं तर कृषी सारथीच्या माध्यमातून आणि परशुराम आखरे सरांच्या सानिध्यानं आणि त्यांच्या सहकार्यानं आपण समोर केवढंही काम असलं तर त्याला समोर जाऊ शकतो. अशा पद्धतीचं सहकार्य आणि मी त्यांचा या सहकार्याबद्दल ऋणी आहे. आणि समोर जे शेळी पालनाचा माझा जो व्यवसाय, या व्यवसायाला मला जी चालना त्यांच्या स्वरूपानं मिळाली आणि सरपंच साहेबाच्या सहकार्याने, तर त्याबद्दल मी या टीमचे आणि कृषी सारथी ग्रुपचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या म्हणजे हे सगळी मदत जी आहे ती सगळ्या तुमची जी म्हणजे तुम्ही जी डोनेट केलं आहे, कोणी 50 रुपये 100 रुपये आणि काही नावं ज्यांनी जे नावं न घेण्यासाठी सांगितलं आहे. एका जणांनी तब्बल 20,000ची मदत केली. पण हे सगळे नावं न घेता तुमच्या सगळ्यांचा यांच्या वतीने मी आभार मानतो. आपल्या गावात आपल्यासोबत कवड्याचे सरपंच आहेत ज्यांनी हे सगळं करत असताना खूप आपली मदत केली आणि सहकार्य त्यांचं लाभलं. साहेब तुम्ही 2 शब्द. नमस्कार, मी रवींद्र डाळिंबकर, सरपंच, गट ग्रामपंचायत कवळा सावरगड. मागील काही दिवसामध्ये कवळा येथील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लालसिंग महाले यांच्या शेतावर बिबट्याने हल्ला करून काही बकऱ्या त्यांच्या फस्त केल्या, ठार मारल्या. ही घटना कृषी सारथीच्या टीमला माहिती पडली आणि त्यांनी गावात आली आणि त्या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सगळी पाहणी केली, विचारपूस केली आणि कृषी सारथीच्या माध्यमातून त्या ॲप्सवर फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आवाहन केलं की शेतकऱ्यावर असं जर संकट ओढवलं तर शेतकऱ्यांनी मदत केली पाहिजे. त्या भावनेतून भारतातून नाही, विदेशातून सुद्धा असे घटनेला मदत राजेंद्र भोला देण्यासाठी त्यांच्या अकाउंटला लोकांनी पैसे टाकले आणि त्याची फलश्रुती म्हणून आज राजेंद्र भोच्या अकाउंटला माझ्या साक्षीने 25,000ची रक्कम सुपूर्द केलेली. मी आमच्या गावकऱ्याच्या वतीने, गट ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी सारथी तसेच आखरे साहेबांचं मनस्वी असं आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात अशा शेतकऱ्यावर जर काही संकट ओढवलं तर शेतकऱ्यांना खचून न जाता त्याला सामोरं जाण्याचं एक बळ याच्या माध्यमातून मिळत आहे. मी पुनश्च एकदा कृषी सारथीचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. म्हणजे खरंच ही ताकद जी आहे ही एकीची आहे. कधी वाटलं नव्हतं की एखाद्या शेतकऱ्यासाठी कोणी थोडे थोडे पैसे जमा करून एखाद्या शेतकऱ्याचं जे सगळं जे स्वप्न होतं त्यांचा उदरनिर्वाहच या सगळ्या व्यवसायावर होता आणि तो असा कोलमडून गेल्यानंतर पुन्हा उभारणीसाठी कृषी सारथी यात थोडीशी मदत करू शकेल असं आम्ही म्हणजे आमच्या उद्देशांमध्ये होतं की शेतकऱ्याची मदत करायची. पण अशा पद्धतीने आम्ही करू शकू हे कधी वाटलं नव्हतं. पण आज तुमच्या सगळ्या म्हणजे ज्यांनी या सगळ्यासाठी हातभार लावला, खारीचा वाटा दिला, तुमच्यामुळे शक्य होऊ शकलं. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व जे काही ज्यांनी डोनेट केलं आहे त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी ग्वाही देतो की राजेंद्र भाऊ आणि यांच्या मार्गदर्शनातून, डाळिंबकर साहेबांच्या मार्गदर्शनातून हे पुन्हा आपला व्यवसाय सुरू करू शकतील आणि पुढच्या 1-2 वर्षात आपणच यांच्या त्या गोट फार्मवर येऊन पुन्हा एकदा छान व्हिडिओ बनवून तुम्हाला हे जे तुम्ही मदत केली याचं एक चांगलं फळ आपल्याला भेटेल अशा अपेक्षेसह आपली रजा घेतो. धन्यवाद.